नमस्कार, जगन्नाथजी किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची भाजी. ओलं नारळ म्हणजे पिलेल्या पाण्याचं आतलं जो शहाळं असतं त्यासाठी लागणारं साहित्य: लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, आलं, कोथिंबीरचे दंठल, 1 टोमॅटो, थोडीशी चवीनुसार साखर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. टोमॅटो हे सर्व आपण भाजून घेऊया. त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला हे छान असं परतून घेऊया 2 मिनिट. वरतून टाकूया थोडीशी साखर. हे छान असं परतून झालं. त्यात वरतून आपण टाकूया ओला नारळ म्हणजे शहाळ. मीठ, हे शिजण्यासाठी आपण थोडंसं त्यात पाणी घालून 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया. मैत्रिणींनो, आपली ओल्या नारळाची भाजी तयार आहे. ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही पनीरची भाजी खाणंही विसरून जाल, इतकी छान आणि चविष्ट लागते. ही झाली आपल्या ओल्या नारळाच्या भाजीची डिश तयार. तुम्ही भाजी पराठा किंवा रोटीसोबतही खाऊ शकता.